माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी अचानक घेतला मोठा निर्णय. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठा खेळ. अहमदपूर चाकूरमध्ये बदलाची सुरुवात झाली का? नमस्कार, मी पवन हनुमंते आणि आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथे मिळतात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. अहमदपूर चाकूरच्या राजकारणात आज एक मोठा धडाका पाहायला मिळालाय. माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी अखेर मोठा निर्णय घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश ठाण्यातील गंगूबाई शिंदे हॉलमध्ये पार पडला आणि या एका निर्णयाने लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. अनेक वर्षापासून स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवत सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा या भूमिकेतून विनायकराव पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याचं सांगितलं जातंय. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. आता गळचेपी थांबणार, सामान्य कार्यकर्ता अभिमानाने जगणार. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा जोरदार सत्कार केला आणि आता अहमदपूर चाकूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार हे स्पष्ट दिसत आहे. यावेळी उदगीरचे माजी आमदार सुधाकर भालेराव, माननीय किरण गायकवाड विधानसभा विधानसभा प्रमुख चाकूर अहमदपूर, खंडेराव वाघ तालुका प्रमुख चाकूर, आष्टा येथील युवा नेते माननीय भुजंगभाऊ पवार तसेच माननीय बालाजीभाऊ गायकवाड आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय विश्लेषकांच्या मते हा प्रवेश फक्त पक्षबदल नाही तर येणाऱ्या निवडणुकांसाठी मोठा गेम चेंजर ठरू शकतो. आता सगळ्यांच्या नजरा आहेत या निर्णयाचा परिणाम स्थानिक राजकारणावर कसा होणार. लातूरकरांनी या ठिकाणी आज स्वीकारलेली आहे. खरं तर साहेब सगळ्यांचे मी आभार मानतो. आज महाराष्ट्रात आम्हाला एक वेगळं उदाहरण होतं. जाधव साहेब, एक गाडी भाड्याची नाही सर. एका कार्यकर्त्याला 1 रुपया खर्चासाठी दिलेला नाही. स्वतःच्या खर्चाने हे सगळी मंडळी या ठिकाणी आले आणि बाजीरावांचे या ठिकाणी त्यांचे आभार मानले पाहिजेत. एवढी राहायची व्यवस्था चांगली केली रात्री आणि इथं आज आपल्या आशीर्वादामुळे जेवणही सगळ्यांचं चांगलं झालं, कारण हे सुद्धा आम्हाला कधी मिळालं नाही आतापर्यंत. आणि म्हणून खरंच आज शिंदे साहेबांच्या बद्दल मी जास्त सांगण्याची गरज नाही, पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या भावना तुमच्या प्रती या ठिकाणी जुळलेल्या आहेत त्यामध्ये तडा जाऊ देणार नाही. आम्ही अधिकचं काम करून आणखीन शिंदे साहेबांचं नाव, शिवसेना कशी वाढवता येईल याच दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. निश्चितपणाने पुन्हा एकदा साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी शंकर राणा असतील, आमचे मित्र माजी खासदार जाधव साहेब असतील, भालेराव साहेब असतील, धुमाळ साहेब असतील आणि माझे सर्व खूप मोठे या ठिकाणी पदाधिकारी साहेब, बऱ्याच लोकांना तर आपल्या भेटी झाल्या, त्यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यावेळेस साहेब अहमदपूरला लातूरला येणार आहेत त्यावेळेस आम्ही बाजूला राहू, पण तुमचे फोटो साहेबांच्या सोबत या ठिकाणी निघाले पाहिजेत. अशा दृष्टिकोनातून आपण कार्यक्रम घेऊन माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जसे आला त्याच पद्धतीनं अत्यंत शांतपणे ड्रायव्हरला न झोपू देता आपण सर्वजणच या ठिकाणी आपल्या गावापर्यंत सुखरूप जावं अशा आपल्याकडनं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेबांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो आणि यानंतर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर महाराष्ट्राचे भाग्यविधाते, तुम्हा सर्वांचे लाडके नेते, या महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री, शिवसेनेची धडधडती तोफ, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आपल्याला संबोधित. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आज माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. शंकरराव धोंडगे आहेत, सुरेश जाधव खासदार माजी खासदार आहेत, भालेराव आहेत, संग्राम पाटील आहेत, संतोष सोमवंशी आहेत, अकोल्याचे वानखेडे आहेत, पांडेपुजी आहेत, नांदेडचे सर्व पदाधिकारी आहेत आणि कोण राहिलाय आणि सर्व प्रमुख पदाधिकारी
अनेक लोक आज शेतकरी नेते शंकर अण्णांनी देखील आपल्या बुलढाण्याला प्रवेश झाला, लोह्याला, आणि आज विनायकरावांचा प्रवेश कधी होणार कधी होणार कधी होणार म्हणून चाललो होता. परंतु आज त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत, प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रवेश इथं केलाय. नांदेडचे देखील शेकडो पदाधिकारी आले, अकोल्याचे देखील शेकडो पदाधिकारी आले. आता विनायकरावांनी सांगितलंय की 14 तारखेनंतर तारीख द्या, 25,000 लोकांचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. यामध्ये लातूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढते. भालेराव यांनी सांगितलं मगाशी, आता लोक म्हणायचे लातूरमध्ये घेरू आहे, आता एक घेरो सगळे येत चालले. त्यामुळे लातूर शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्याला एवढंच सांगतो की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. कारण शेवटी शिवसेना ही आपल्या कार्यकर्त्यांची संघटना आहे. शिवसेना आपला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथं कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही, इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. आपण सगळे सहकारी आहोत, आपण सगळे एकमेकाचे सवंगडी आहोत. आणि त्यामुळे आज प्रचंड मोठा विश्वास या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेवर लोक दाखवत आहेत. दररोज विनायकराव प्रवेशाच्या मागे प्रवेश, लोक येत आहेत, लोक सोबत जुळत आहेत आणि एका विश्वासाने कामाला लागत आहेत. आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट, विकास आणि विकास. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे, हा आमचा अजेंडा आहे. सोन्याचा चमचा घेऊन आमचा जन्म झाला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला. आणि म्हणून मुख्यमंत्री असताना अनेक लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना केल्या, शेतकऱ्यांच्या योजना केल्या, ज्येष्ठांच्या योजना केल्या, गोर गरिबांच्या योजना केल्या. त्याचा मला अभिमान पण आहे, समाधान पण आहे. आणि म्हणूनच या राज्याचा ज्या प्रगतीने विकास होतोय, हा विकास पाहूनच आपण सगळे लोक, आणि मला भेटायला कोणालाही अपॉइंटमेंट लागत नाही. मी सगळ्यांना भेटतो, कार्यकर्त्यांना भेटतो. आणि शेवटी हे कौटुंबिक वातावरण जे आपलं तयार होतं, शिवसेना एक परिवार आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. मी नेहमीच सांगतो, या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा? तो माझ्या बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, लाडक्या बहिणीचा आहे, कष्टकऱ्याचा आहे, वारकऱ्याचा आहे. आणि मला सर्वसामान्यांचं सरकार जे आहे, आज युद्ध पातळीवर वेगाने पुढे चाललंय. आज महाराष्ट्राची जी काही प्रगती होते आपण पाहत आहे. आणि म्हणून मला आनंद आहे, मला अभिमान आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपला हा विडा उचललेला आहे. आज एक एक करून मातब्बर लोक यामध्ये सोबत येत आहेत. शेतकऱ्यांसाठी काम करणारे आपले शंकरांना देखील जुने जाणते पदाधिकारी, काय गरज आहे त्यांना? आता शिवसेनेमध्ये आपलं त्यांनी इतके आंदोलन केले, इतक्या वेळा तुरुंगवास भोगलाय. शरद जोशी बरोबर काम केलंय, बीपी सिंग बरोबर काम केलंय, चरण सिंग बरोबर काम केलंय, अजून कुणा बरोबर काम, केसीआर बरोबर काम केलंय. बिहारचे ते महाराष्ट्राचे प्रमुख होते. आणि शेतकरी हा आपला मायबाप आहे, हे सगळं धोरण
लक्षात घेऊन ते काम करतात. आज विनायकराव देखील आपण पाहतोय की त्यांची ताकद आहे तिकडे. भालेरावनी मगाशी सांगितलं, आता एक एक ताकदीचे सगळे अगदी ज्यांची समाजामध्ये पद आहे असे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचा हा विजयी जो काय घोडदौड जी सुरू आहे ते आता कोणालाही थांबवता येणार नाही, कोणी थांबू शकणार नाही. कारण शेवटी आपलं विजन काय, आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे लोक आहोत. सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आपण चांदा ते बांधा. काही लोक म्हणत होते शिवसेना काय मुंबई ठाण्यापुरती आहे, पण मला आनंद आहे की लोकसभा, विधानसभा, त्यानंतर झालेल्या महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा या सर्व निवडणुकांमध्ये चांदा ते बांधा शिवसेना पोहोचली. सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या नंबरचा पक्ष राज्यामध्ये आज शिवसेना. याच्या मागे तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून शिवसेना अधिक मजबूत होती आहे आणि शिवसेना वेगाने पुढे जाते आहे. आता काही निवडणुका नाही आहे विनायकराव, आता आपल्याला संघटन मजबूत करायचं आहे, संघटना बांधायची आहे. गाव तिथं शिवसेना, घर तिथं शिवसैनिक, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये धावून जायचं आहे. आणि मग संघटन मजबूत करायचं आहे. संघटन मजबूत तर पक्ष मजबूत, पक्ष मजबूत तर कार्यकर्ता मजबूत, कार्यकर्ता मजबूत तर सगळे लोक जे काय आपले जे काय त्यांच्यावर अवलंबून असणारे सगळे लोक, या सगळ्या लोकांना. आणि माझं एकच आहे की या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आज आम्ही ज्या काही योजना त्याची मी उहापोह करायला गेलो तर खूप वेळ लागला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी किती योजना, लेख लाडकी लखपती, या ठिकाणी एसटी मध्ये 50% सवलत, मुलींचं उच्च शिक्षण मोफत, शेतकऱ्यांना 6,000 रुपये आपण, मोदीजी 6,000 देतात, आपण 6,000, पीक विमा योजना, अनेक योजना आपण केल्या, ज्येष्ठांना योजना केल्या. आणि म्हणून हे सरकार जे आहे 2024ला जे सरकार एकतर्फी वन साइड जे आलं, कर्जमाफीचा आपण घोषणा केली, कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून जे जे आपण बोललो ते आपण करतोय, म्हणून लोक विश्वास करतात. आणि म्हणून लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आज शिवसेनेकडे आशेने पाहत आहे. कारण लाडकी बहीण योजनेला पण विरोध केला, पण मी आपल्याला सांगतो जोपर्यंत कोणी माहितीला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये आले, त्यांचं मी स्वागत करतो. नवनाथ भोसले, रेणा, गणेश, सगळे लोक जे आहेत त्यांची नावं राहिली आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आज शिवसेनेचा भगवा आपण हातात घेतलाय. हा भगवा भविष्य आहे महाराष्ट्राचं. आजपर्यंत ज्या ज्या लोकांना आपण मदत केलेली आहे, मुख्यमंत्री असताना जे निर्णय आपण घेतले, ज्या योजना आपण महाराष्ट्रामध्ये राबवल्या, ते शिदुरी आमच्यासाठी भरपूर आहे. त्या शिदुरीच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये म्हणल्यापेक्षा आम्ही फार मोठे नाहीत, पण मराठवाडा आणि मराठवाड्यात लातूर, आज जरी साहेब लातूर मधल्या आज शिवसेनेची अवस्था, खूप लोक आपल्यावर प्रेम करणार आहेत, पण आता मी माझ्यामुळं म्हणत नाही, पण आम्ही सर्वजण इथं आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते मिळून लातूर मध्ये शिंदे साहेबांची शिवसेना. तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच ब्रेकिंग आणि सगळ्यात आधी बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा.